देवाभावांनी जाहीर केलं की कृत्रिम फुलं पूर्णपणे बंद केलेली आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये 25 कोटी रुपयाचे टेंडर आलेले आहेत। द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या या मोर्चाच्या वेळी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या। यामध्ये कृत्रिम फुलांचा सध्या मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे, तो शासनाच्या वतीनं बंद करण्यात यावा, कृत्रिम फुलावर बंदी घालण्यात यावी। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृत्रिम फुलावर बंदी आणण्यासाठी लवकरच राज्य शासनाकडून आदेश देण्याचे ठरवलेले होते, परंतु अजूनही तसा GR काढण्यात आलेला नाही, तो ताबडतोब काढण्यात यावा अशी मागणी फूल उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर लग्न समारंभांमध्ये अक्षता म्हणून तांदूळ असेल, ज्वारी असेल, ही नवरा नवरीच्या डोक्यावर उधळण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्याऐवजी गुलाब पुष्प आणि त्याच्या पाकळ्या नवरा नवरीच्या डोक्यावरती उधळण्यात याव्या, जेणेकरून फूल उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी मागणी या फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। शासनानं लवकरात लवकर या फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडेही लक्ष घालून या पूर्ण कराव्यात अशी मागणी फूल उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी फूल उत्पादक शेतकरी रामचंद्र माळी, श्रीकांत बिराजदार, संजय मिरजकर, सागर मिरजकर, संतोष कोळेकर, सोमनाथ माळी, सागर माळी, गोरख खराडे, संतोष माईनकर, सुदाम माळी, दीपक मिरजकर आणि सुभाष हाके यांच्यासह सांगली, मिरज, कुपवाड, त्याचबरोबर मिरज तालुका, कडेगाव तालुका, तासगाव तालुका, आटपाडी, जत आदी तालुक्यांमधील फूल उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। नमस्कार, मी श्रीकांत तातोबा बिराजदार। कृत्रिम फुलं बंदविषयी मी 2 शब्द सांगतो की देवाभावांनी जाहीर केलं की कृत्रिम फुलं पूर्णपणे बंद केलेली आहेत, पण आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये 25 कोटी रुपयाचे कंटेनर आलेले आहेत फुलाचे, कृत्रिम फुलाचे। त्याच्यावर ही शासनाने दक्षता घ्यावी। GR काढलेला होता ही कृत्रिम फुलं पूर्णपणे बंद करणार आहे म्हणून, पण कुणीही बंद केलेलं नाहीत। आज अजमेरा हॉल मल्टीपर्पल तासगाव या ठिकाणी एक 6 चाकी ट्रक उतरलेला आहे, तर याची दक्षता शासनाने घ्यावी व माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत फुलाची गरज आहे। तर फुलं भरपूर आल्यानंतर माणसाचा जो सहवास आहे त्या फुलामध्ये मधमाशा वगैरे सगळं व्यवस्थित होत असतं या, आणि कॅन्सरपासून मुक्ती मिळत असते या। कृत्रिम फुलामुळे कॅन्सर होत असतो याची दक्षता घेतली पाहिजे आणि कृत्रिम फुलं पूर्णपणे बंद झाली पाहिजे। नमस्कार, रामचंद्र माळी, तासगाव। आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। आपल्या भारतात फुलशेती भरपूर आहे, पण हल्लीच्या काळात प्लॅस्टिक फुलं, कृत्रिम फुलं आल्यामुळं आपली फुलशेती नष्ट होत चाललेली आहे। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सामुदायिक ठिकाणी कार्यालयात याच्यावर बंदी आणतो म्हणून GR काढतो म्हणले होते। अजून त्यांनी कुठल्याही प्रकारचा GR काढलेला नाही। या गणपतीपर्यंत त्यांनी GR जर नाही काढला तर आम्ही सर्व शेतकरी उपोषणाला बसणार आहे।